नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाचं महत्त्वाचं पोर्टल असलेलं शालार्थ पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आता आपण बघणार आहोत. मित्रांनो, काल आपण एक व्हिडिओ बघितलेला होता. त्यामध्ये आपल्याला शालार्थ पोर्टलवर जे आपलं ई-केवायसी आपण केलेलं आहे त्याचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्या संदर्भात शासनाकडून जे परिपत्रक आलेलं होतं त्या परिपत्रकाची माहिती सोबतच शालार्थ पोर्टलवर मित्रांनो जे टॅब आलेली आहे हे सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी त्याची सुद्धा संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला दिलेली होती. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रत्यक्ष शालार्थ पोर्टलवर आपलं ई-केवायसीचं जे सर्टिफिकेट असणार आहे ते कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित देणार आहे. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे अपलोड ई-केवायसी सर्टिफिकेट ऑन शालार्थ पोर्टल. तर मित्रांनो, आपल्याला शालार्थ पोर्टलवर जे ई-केवायसी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्याचा लाईव्ह डेमो बघण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, शालार्थ पोर्टलवर आपल्याला ई-केवायसी सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये येऊन तिथे शालार्थ पोर्टल जे आहे आपल्या शाळेचं ते लॉग इन करून घ्यायचं आहे. तर बघा, मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे. काल सुद्धा आपण सर्व माहिती बघितलेली आहे, त्याची टॅब वगैरे आपण बघितलेली होती. तर बघा, मी माझी शाळा लॉग इन करून घेतलेली आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला आपलं जे ई-केवायसी सर्टिफिकेट आहे त्याची PDF तयार करून आपल्या मोबाईलमध्ये ठेवायची आहे. त्यानंतरच आपल्याला हे अपलोड करायला घ्यायचं आहे. कारण मित्रांनो, तिथे आपल्याला PDF स्वरूपात ते डॉक्युमेंट जे आहे म्हणजे ते प्रमाणपत्र जे आहे ई-केवायसीचं ते अपलोड करायचं आहे. तर बघा, त्यासाठी आता आपण लॉग इन करून घेतलेलं आहे. आता इथे शालार्थ 2.0 ही जी टॅब आहे या टॅबवर आपण जाणार आहोत. इथे एक सब टॅब येणार आहे शालार्थ 2.0, याला आपण क्लिक करणार. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, हा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीचा. इथे हे जे टॅब आहे यामध्ये आपल्याला ऑथेंटिकेशन हे जे टॅब आहे यामध्ये आपल्याला जायचं आहे. यावर आपण क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक सब टॅब आपल्या समोर आलेला आहे एम्प्लॉय ई-केवायसी म्हणून. तर याला आपण आता क्लिक करून घेणार. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, हा इंटरफेस आलेला आहे आपल्या समोर अशा पद्धतीचा. तर इथे मित्रांनो आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांची नावं आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला असं स्क्रोल करत जायचं आहे इकडे. आता मित्रांनो इथे बघा, आपल्याला ई-केवायसी डॉक्युमेंट्स म्हणून असणार आहे. तर इथे आपल्याला ई-केवायसी डॉक्युमेंट्स म्हणून आहे आणि इथे चूज फाईलचा ऑप्शन असणार आहे. तर मित्रांनो, एका वेळेस आपल्याला आपल्या शाळेतील संपूर्ण शिक्षकांचे जे ई-केवायसी सर्टिफिकेट आहे ते अपलोड करता येणार आहे. तर मित्रांनो बघा, आता इथे आपल्याला इकडे चेकबॉक्स जो दिसत आहे आपल्याला, याला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला अगोदर ते सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आमच्याकडे एकूण 3 कर्मचारी आहेत, तर तिघांचंही मी एकाच वेळेस इथे अपलोड करणार आहे. तर आता चूज फाईलवर मी क्लिक करतो. फाईलवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये जे डॉक्युमेंट्स आपण ठेवलेले आहे PDF स्वरूपात ते गॅलरी आपल्या समोर येणार आहे. तिथून आपल्याला आपलं जे सर्टिफिकेट जिथं आपण ठेवलेलं आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघा, तिथे आपण सिलेक्ट केल्यानंतर तिथे प्रिव्ह्यू म्हणून येणार आहे, म्हणजे आपल्याला ते इथून बघता येणार आहे. त्यानंतर दुसरं जे असणार आहे मित्रांनो, दुसऱ्या सरांचं सुद्धा मी इथे सिलेक्ट करून घेतो. त्याचं सुद्धा सर्टिफिकेट जे असणार आहे ते मी इथे अपलोड करून घेणार आहे. आणि त्यानंतर तिसरं जे आहे, तिसरे सर जे आहे त्यांचं सुद्धा मी इथे जे सर्टिफिकेट आहे ते अपलोड करून घेणार आहे. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीने मी आमच्या तिघाची इथे सर्टिफिकेट जे असणार आहे ई-केवायसीचे ते इथे सिलेक्ट करून घेतलेले आहे. आता मित्रांनो एकदा आपल्याला प्रिव्ह्यू करून घ्यायचं आहे, म्हणजे ते चेक करून घ्यायचं आहे नेमकं आपलं बरोबर झालं काय. तर बघा, यावर मी क्लिक करतो आणि आपलं जे सर्टिफिकेट आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या समोर येणार आहे. ओपनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ते आपल्याला तिथे दिसणार आहे. आता आपल्याला हे सर्व केल्यानंतर आपल्याला मित्रांनो इथे खाली एक टॅब ओपन झालेली आहे सिलेक्ट केल्यानंतर व्हॅलिडेट सिलेक्टेड म्हणून. तर हे व्हॅलिडेट अगोदर मित्रांनो आपल्याला करायचं आहे. व्हॅलिडेट केल्यानंतर आपल्याला ते फॉरवर्ड करायचं आहे वरच्या लॉगिनवर. तर बघा, आता व्हॅलिडेट सिलेक्टेड वर आपण क्लिक करणार. तर बघा, व्हॅलिडेटिंग एम्प्लॉई 0/3 आलेलं आहे. तर मित्रांनो आता हे व्हॅलिडेशन होणार आहे आपलं आणि ते कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो इकडे एक एक नंबर तिथे वाढणार आहे, म्हणजे तिघांचे कंप्लीट झाल्यानंतर तिथे 3/3 येणार आहे. तर मित्रांनो या प्रोसेससाठी थोडासा वेळ घेणार आहे. बघा, व्हॅलिडेट केल्यानंतर अशा पद्धतीचा आता इंटरफेस आलेला आहे. इथे मित्रांनो बघा, आपण हे व्हॅलिडेट करून घेतलेलं आहे आणि
इकडे जर आपण बघितलं तर बघा व्हॅलिडेट कोणातर्फे झालेलं आहे अशा पद्धतीचं सर्व इथं लिहून येणार आहे. आणि मित्रांनो आता हे व्हॅलिडेट झालेलं आहे. तर व्हॅलिडेट होण्यासाठी मित्रांनो काही वेळ घेणार आहे, परंतु ते होणार आहे. आणि आता व्हॅलिडेट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे बघा एक फॉरवर्डचं बटन असणार आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. फॉरवर्ड केल्यानंतर मित्रांनो हे जाणार आहे वरच्या स्तरावर आणि तिथून हे अप्रूव्ह होणार आहे. तर व्ह्यू अप्रूव्ड फॉरवर्डेड डाटावर एक टॅब असणार आहे, इथून आपल्याला ते चेक करता येणार आहे नंतर. तर बघा मित्रांनो आपल्याला इथे आपलं EYC प्रमाणपत्र जे आहे ते अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर ते व्हेरीफाय होणार आहे. व्हेरीफायसाठी थोडा वेळ घेणार आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. तर बघा आता इथे अपलोडेड कोणातर्फे झालेला आहे, तिथे आपला शालारचा ID वगैरे येणार आहे आणि संपूर्ण ते PDF स्वरूपात मित्रांनो आपण ते अपलोड केलेलं आहे. तर आपल्याला जर बघायचं असेल तर मित्रांनो इथे बघा व्ह्यू डॉक्युमेंट्स म्हणून एक ऑप्शन असणार आहे, यावर जर आपण क्लिक केलं तर आपली जी PDF आहे ते आपल्याला दिसणार आहे. तर बघा आता संपूर्ण प्रोसेस झालेली आहे मित्रांनो. आपल्याला आता शेवटचं काम बाकी आहे ते म्हणजे फॉरवर्ड करण्याचं. तर बघा मी याला इथून फॉरवर्ड करतो. फॉरवर्डवर आपण क्लिक करणार. इथे मित्रांनो बघा सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. तर फॉरवर्ड करण्यासाठी मित्रांनो बघा आपल्याला हे जे असणार आहे हे सिलेक्ट करावे लागणार आहे. तर बघा मी आता हे सिलेक्ट करून घेतो. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आता आपण हे जे रेकॉर्ड असणार आहे, हे जे प्रोसेस असणार आहे हे आता इथून फॉरवर्ड करणार आहोत. तर बघा तिने मी सिलेक्ट करून घेतलेले आहे. आता याला फॉरवर्डवर क्लिक करतो. तर बघा मित्रांनो एक कन्फर्मेशन आपल्यासमोर येणार आहे इथे, डू यू वॉन्ट टू फॉरवर्ड टू व्हॅलिड रेकॉर्ड ओनली. तर याला सिम्पली ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर मित्रांनो बघा मित्रांनो रेकॉर्ड फॉरवर्डेड सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे. म्हणजे मित्रांनो आपला EKYCचं जे प्रमाणपत्र आपण अपलोड केलेलं आहे ते व्हॅलिडेट झाले आणि त्यानंतर आता हे आपण फॉरवर्डसुद्धा वरिष्ठ स्तरावर केले आहे. याला सिम्पली आपण ओके करणार. ओके केल्यानंतर मित्रांनो आता हा संपूर्ण डाटा इथून जाणार आहे. इथे आपल्याला काहीच दिसणार नाही आहे, कारण मित्रांनो हे आता फॉरवर्ड झालेलं आहे. आणि अप्रूव्ह झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे वर हे जी टॅब आहे व्ह्यू अप्रूव्ह फॉरवर्डेड डाटा हे आपल्याला इथून पाहता येणार आहे. तर बघा इथे जर आपण क्लिक केलं तर आपल्याला आपण कोणता डाटा इथे पाठवलेला आहे ते आपल्याला इथून दिसणार आहे. तर मित्रांनो बघा आपण इथे त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं हे दिसणार आहे. इथे बघा व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंट्स म्हणून असणार आहे आणि स्टेटस जे असणार आहे मित्रांनो याचं फॉरवर्डेड असणार आहे. तर मित्रांनो आता हे BO लॉगिनवर फॉरवर्ड झालेलं आहे. आपल्या स्तरावरचं आपलं काम संपलेलं आहे. आता हे फॉरवर्ड झाल्यानंतर अप्रूव्ह होणार आहे आणि अप्रूव्ह झाल्यानंतर आपलं हे संपूर्ण काम पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो शालार्थ पोर्टलवर आपल्याला EKYC हे जे महत्त्वाचं प्रमाणपत्र आहे ते आपल्याला कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे, कोणत्या टॅबमधून करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित आपण बघितलेली आहे. मित्रांनो मोबाईलवरून अगदी सहजपणे आपली हे प्रोसेस होणार आहे. तर कशा पद्धतीने करायचं आहे याची संपूर्ण डेमो आपण बघितला. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishara.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. शैक्षणिक ऑनलाईन कामाचे तसेच इतर टेक्निकल व्हिडिओ बघण्यासाठी आजच माझ्या marathishara.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, तिथे ऑल हा पर्याय सिलेक्ट करा, जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर प्राप्त होईल. तसेच व्हिडिओला लाईक व शेअर सुद्धा करा. धन्यवाद.